कारण मी इकडेच होतो त्याच्यामुळे नाही व्यक्त करू शकतो. मी तुम्हाला जज करतोय बरं का, लक्षात ठेवा. जजची पोझिशन देणं पण सोपं नाही. जजमेंट करायला पण शिका. जजमेंट करता आलं की मॅनेजमेंट करता येतं, बरोबर. आणि मॅनेजमेंट जर मी सगळं समजा, मी तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनला अवॉर्ड देणार आहे, तुमच्या डायरेक्शनला मीच अवॉर्ड देणार आहे. आणि जर मी चॉईस केलं की किरण आहे किंवा तो आहे किंवा सर आहे, तर म्हणता नाही यार सर चुकीचे डिसिजन घेतात, तर मला तुमच्या मधूनच मला वोटिंग करायचंय. वगैरे तुमच्या मला तुमचा ओपिनियन काय आहे, म्हणजे तुमचा इगो क्रिएट होतोय का पोटेन्शियल क्रिएट होते. दीपक काय वाटतं तुला, कोण आहे? हा सर आहे. सर सरांना द्यायचंय. सर हा मॅडम किरणला द्यायचंय. या दोघांनी पण खूप मस्त बोलली. पण सर मला एक बोलायचं की फर्स्ट डे आले ते आणि इव्हेंट पण त्यांनी डायरेक्ट ऑर्गनाइज केला नाही का, डायरेक्ट म्हणजे मनापासून त्यांचे एफर्ट्स दिले त्यांनी. एफर्ट्स दिले. किरण वाटतंय. किरण वाटतंय. किरण आणि सर मला हा दोघं. आता तुमची माइंड डायरेक्शन कॅच काय झाली, माइंडने पकडलं की सगळ्यांनी सांगितलं हे दोघंच आहे. बरोबर. माइंड काय सांगतो पाहिलं का, सिच्युएशन मोड चेंज करतो बरं का, लक्षात ठेवा. फ्लाईट मोड चेंज करतो, नेटवर्क मोड तयार करतो. तर तुम्ही जसं सांगेल ना तर सांगा, काही प्रॉब्लेम नाही. तर मग तुम्ही किरण कडून आणि सरांकडून जाताना काय घेऊन चाललात, काय घेऊन चाललाय? सरांनी ऑन दी स्पॉट आणि सिच्युएशन वरून डायरेक्ट हे केलं, त्याच्यामुळे सरांना हे करतो. नाही, तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे, बरोबर. कॉन्फिडन्स आहे. हा त्यांच्यासाठी रिझर्व केलेला आहे. पण तू त्यांचं सिलेक्शन करताना त्यांनाच का, की त्यांना सिलेक्ट करताना असं तू त्याच्याकडून काय घेतलं त्यांच्याकडून की तुझ्या लाईफ मध्ये ते अप्लाय करणार आहे. ते स्वतःची एनर्जी आपल्यासाठी एनर्जी घेऊन चाललाय. ओके, तुला काय वाटतं सर आणि किरणच का? आणि जर सरांनी फर्स्ट टाइमच आणि क्लाससाठी स्वतःचे एफर्ट्स दिले, ते पण मनापासून दिले. आतापर्यंत एवढा अनुभव घेतला, तेवढा सगळा त्यांनी वेस्ट करून ते सगळ्यांना हे एक्सपिरियन्स. असं युनिक काय वाटलं त्यांच्याकडून की तू त्यांना वोट करतोय किंवा त्यांचं सिलेक्शन करतोय? का बरं तू नाही होऊ शकत का, भूपेश नाही होऊ शकत का, बाकीचे नाही आहेत का, असं का? ते म्हणजे ज्यावेळेस आपण ग्रुप डिस्कशन चालू होतं त्यावेळेस त्यांची जी बोलण्याची स्टाईल्स वगैरे होत्या, जे बोलण्याचे एफर्ट्स वगैरे होते, ते म्हणजे नाही का, म्हणजे त्याच्यामुळेच मी त्यांना वोटिंग करतो. मॅडम तुम्ही काय ऑब्झर्व केलं दोघांवरती? इथं आम्हाला सगळ्यांना टॉपिक म्हणजे जरी तयारी नसली केली तरी आम्हाला टॉपिकचं नाव माहिती होतं कशावर आहे. बट सरांनी ऑन द स्पॉट त्यांचं स्पीच दिलं आणि त्यांनी जे पण एक्झाम्पल दिले ते इतके युनिक आणि पॉझिटिव्ह होते की त्यामुळं आम्हाला पण म्हणजे कन्फ्यूज व्हायचं की याच्यानंतर काय बोलू आम्ही. ओके. तुम्हाला असं वाटतं का ते म्हणतात मला माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, इथं आल्यानंतर अप झालाय, मग याच्यावर तुम्ही कसं काय त्यांना सिलेक्ट करू शकता? कन्सिस्टन्सी होती त्यांच्यामध्ये. कन्सिस्टन्सी होती. ओके, एक पॉइंट क्लिअर होते. सरांसाठी क्लॅपिंग करतात. मॅडम तुमचं किरणच का? तो म्हणजे नाही का सर जेव्हा पण इव्हेंट ऑर्गनाइज करते तो कधी बोलत नाही, तो नाही नाही म्हणत असतो, पण आज तो बोलला आणि आज बोलला त्यांनी एक्सपिरियन्सवर हे म्हणजे लर्न केलं होतं टॉपिक. बट विल नसताना पण त्यांनी नॉलेजवर बोलले. विदाउट विल बट क्रिएट द विल, डिपेंड्स ऑन सिच्युएशन. त्यांनी त्याच्यामधून क्रिएट करून डिझायर्स क्रिएट केली, पॉवरफुल डिझायर क्रिएट केली आणि त्यांनी तो टॉपिकच चेंज करून घेतला. आणि येस नाईस, क्लॅपिंग करतात. पॉइंट युनिक उचलला बरं का. विलला त्यांनी पॉवर विल क्रिएट केली, टॉपिक चेंज केला आणि त्याच्यावरती त्याने डिसिजन्स घेतला. हा मला पण तेच वाटतं की ते म्हणतात तसं कधी बोलत नाही तो, पण आज जरा तू असं किती बोलत असतो म्हणजे तो दरवेळेस पण आज असं तो टाळच जायचा असा कधी कधी, म्हणजे टाळत जायचं हा, पण आज तर विविध एनर्जी होती जरा. आलाच नव्हता. हा, तुला काय वाटतं? कॉन्फिडन्स जास्त आहे त्याच्यात, कारण की त्यांनी दुसरी तयार केली होती तिकडून बसला. सुरुवातीला तेच झालं. 11th आवरला तो. येस, कॉन्फिडन्स साठी क्लॅपिंग करतात. तुझ्यात काय झालं विचारलं?
त्याला विचारलं नाही, मी ठेवलं नाही. त्याच्यातून माझं सिम्पल आहे. आम्ही दोघं, तू बोलला नसेल कधी आधी, मी पण बोललेलं नाही. मी खरं सांगतो, मला कसं नाही, मी तुला तो आज तुला सांगतो मला खरं म्हणजे इंग्लिश येत नाही, मराठी येत नाही, मी काहीच येत नाही मला. त्याच्यामुळे मी 7-8 सुद्धा डिझाईन साईड करू शकतो. अरे कॅपिंग करतात. विशेष लक्षात घ्या सर, ना त्याला मराठी येते ना इंग्लिश येते. त्याने असे अनेक क्लास सोडून आलेला आहे पाहिजे, बरोबर. आणि विशेष करून तू इथं रुजला की इथून काहीतरी मिळतंय आणि त्याने टायर करून दाखवलं विदाऊट, तुम्हाला सांगतो डायरेक्शन. त्याला फक्त एकदा प्रॅक्टिकल जर ऑब्झर्व केलं ना की ते प्रॅक्टिकल करून दाखवणार. पहिल्यापासून याला तिकडे वाचत होतं, ते इकडे आलं. त्याच्यात त्याला तेव्हा गुण घ्यावा थोडा. एक कॉन्फिडन्स पाहतोय तू त्याच्यामधला. हा, येस, वाव, नाईस कॉन्फिडन्स. हे दोघंही म्हणून याचा कॉन्फिडन्स आहे तो एक पकडला. आणि यांच्यामधलं जो म्हणजे बोलण्याचे जे नवीन नवीन हे होते, काय म्हणू शकतो, विषय निवडले, ते विषय पण खूप अट्रॅक्टिव्ह होते. त्यामुळं येस, म्हणजे दोघांना पण आपण हे करू शकतो. पण मग तुम्हाला असं म्हणायचं एकाला सीएम आणि एकाला पीएम करायचं म्हणताय का? एक जण कोण तर होणारच आहे ना. ओके, तर दोघांसाठी एकदा क्लॅपिंग करा. काय वाटतं सर आता? का बरं, विशेष का आता तुम्ही त्यांना का ओढ करताय? दोघांना हे म्हणतो. हा हा का नाही, म्हणजे किरणच का आणि हा तुम्हाला असं एकदम म्हणजे दोघं एकदम हे म्हणजे एकदम टॉपिक घेऊन बोलते आणि वाजले पण ना जो आपला वर्सेस होता त्या वर्सेसला एक धरून perfect बरोबर connectivity ना होती. आपण जी वाजले पण जास्ती ना हा हा त्या धरून तो बोलते बरोबर. येस येस येस. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं हा आणि हा, आणि बाकी तर ओढ तर तुम्हाला पण केले तर. किरण, तुला काय वाटतं? म्हणजे सगळ्यांना द्यायला पाहिजे असं वाटतं मला. सगळ्यांना आवड द्यायला पाहिजे. कारण सगळ्यांनी प्रयत्न केलेत. ज्यांनी तिथं करूनच आलं ते समजा त्याने सगळ्यांचं नॉलेज केलंच होतं. त्याच्यात आम्ही जे प्रश्न विचारले त्यांनी त्याला पण ते करून नव्हता. त्यांनी एक स्पेसिफिक तेवढा एक एरिया त्यांनी डिफाईन केला की आपल्याला एवढंच विषय समजा. जसं सगळ्यांनी प्रश्न विचारले युनिक त्यांना ते आठवत गेले आणि त्याच्यावरून परत त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं त्याच्यावरून त्यांनी पण चालना केलेली थोडी. मग त्यांना पण आणि म्हणजे आम्हाला पण सगळ्यांना द्यायलाच पाहिजे. आम्ही पण विचारलेत मग प्रश्न. नाही, एक पण आहे तरी, एक पण आहे. सर, तुम्हाला काही सांगायचं का नको? लास्ट हा, तर लास्ट तुम्ही सगळंच पाहिलंय तरी तुम्हाला काय वाटतं याच्यातला जो म्हणजे ऍक्च्युली बरं का लक्षात ठेवा, म्हणजे प्रेझेंट करणारा वादविवाद करण्यापेक्षा त्याच्यातून कुणीतरी शिकून चाललंय, समजून चाललंय आणि तो अनुभव त्याच्या लाईफ मध्ये युज करणार आहे असा याच्यामध्ये एक जण कुणीतरी आहे. अथर्व यांनी काहीतरी चांगल्या प्रकारचं अथर्वसाठी क्लॅपिंग करतो. ऍक्च्युली सरांची आणि माझी त्रिपेशी मॅच झाली म्हणजे लक्षात ठेवा. त्याच्यात म्हणजे कसं असतं गावाड तुम्ही त्याला दिलं नाही तर चोर सोडून देतात आणि ते नाही तर मग जज काय करतात माहिती का? जज काय मागतात? पुरावे मागतात ना. मग तो पुरावे समजा यांनी चोरी नाही केली पण याच्या विरुद्ध जर पुरावे असतील तर जज म्हणते त्याला आपण टाकून द्या. बरोबर. तर लक्षात ठेवा आपल्याला ही स्टेप जर पाहिली तर सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे, तो कॅमेरा चालू आहे, त्याला तुम्ही प्रूव्ह करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपरवाले का कॅमेरा तर सबसे बडा आहे. जर समजा आमच्या दोघांचं चुकीचं निघलं तर तो कॅमेरा आमच्यावरती झूम होईल कारण काय होईल, आमच्यावर झूम होईल. तर मी निश्चित सांगेल का तुम्ही सगळ्यांनी युनिक परफॉर्म केलेला आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची स्ट्रॅटेजी यूज केलेली. जसं बट वोटिंग लेवलला जर पाहिलं तर ह्या दोघांना वोट जास्त होतात. बरोबर. तर नंतर सरांच्या डिसिजन जस्ट इम्पॉर्टन्स आहे. तर जजमेंटला आमच्या दोघांच्या हातात जर म्हणलं तर ऑब्झर्व करताना निश्चित मला वाटतं अथर्वने त्यांनी त्याचा अर्थ दाखवून दिला की त्याच्या बोलण्यामधून म्हणजे आपण जो वर्सेस लावला होता, जी स्पर्धा लावली त्या स्पर्धेमध्ये त्याचं कम्युनिकेशन स्किल, त्याच्या प्रत्येक शब्दावरती जो प्रभाव होता, एक्झाम्पल जे होते ते एकदम स्ट्रॉंगनेस होते.
तर आपण त्यासाठी निश्चित क्लॅपिंग करूया. आपण अवॉर्ड पुढच्या सॅटर्डे देणार. जेवढे काही समजा युनिक परफॉर्मन्स झाले तर ते सॅटर्डेला अवॉर्ड देणार. ही अवॉर्ड म्हणून त्याला पण त्याच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचा ग्रोथ मिळेल आणि पार्टिसिपेट झाला म्हणून तुम्हाला पण एक छोटासा आज अवॉर्ड देणार. तर ते घेऊन येशील बेटा.